नमस्कार, स्टिच इंडियामध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत की पहिला ग्राहक कसा मिळवायचा, तो मिळवला तर त्याला कसा टिकवायचा. तर आपण काल माहिती पाहिली की आपण शिवणमध्ये काय काय चुका करतो. तर चुका न करता आपण कशा पद्धतीने ग्राहक जास्त आपल्यापर्यंत येऊ शकतात, कसं आपलं बुटीक ओपन होऊ शकतं, कसे आपले कस्टमर वाढतील याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर काय होतं की शिकवण्याचे खूप शिकवत आहेत, यूट्यूबवर खूप व्हिडिओ व्हायरल होत आहेत, शिकवण्याची पद्धत आहे, पण आपण काय चुका होत असतात हे थोडक्यात सांगण्यासाठी मी इथे आलेले आहे. तुम्ही इतरांचे व्हिडिओ पाहता, तुम्हाला आवडत असतील, नक्कीच आवडत असतील. पण माझे हे व्हिडिओ तुम्हाला आवडले तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा व जर माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला थोडीफार मदत झाली तर नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. तर आज आपण पाहणार आहोत की पहिला ग्राहक कशा पद्धतीने आपल्याकडे येईल व तो कसा टिकून राहील. त्यासाठी आपण काय काळजी घ्यायची आहे. तर पहिल्यांदा आपण काय करतो, शिवणकाम करतो. शिवणकाम करतो व आपण एक प्रकारचं आपल्याला दडपण असते की माझं बरोबर आलेलं आहे का? दुसरा मला नावं ठेवेल का? दुसऱ्याला माझं आवडेल का? मी ह्या चुका केल्यात हे मला माहीत आहेत. पण त्या दुसऱ्यांना जर मी माझे ब्लाउज दाखवले तर ते त्यात चुका काढतील. हा आपल्याला एक अशा पद्धतीचा समज झालेला असतो की मी जे केलेलं आहे ते बरोबर आहे का नाही हे आपल्याला समजत नसतं. तर तो आत्मविश्वास जो आहे तो आपण तयार करायला हवा की मी जे केलेलं आहे ना ते माझ्या पद्धतीने 100% देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढच्याला आवडणं न आवडणं हे त्यांच्या हातात असतं. आणि मी अजून एक तुम्हाला सांगते की आपण फक्त 100% प्रयत्न करायचे आहेत. कारण क्लायंट जे असतं, ग्राहक जे असतं, तो त्यांच्या मेंटॅलिटी प्रमाणे सुद्धा असू शकतो. तुम्ही कितीही जर चांगल्या पद्धतीने तयार केलात, पण जर एखादा ग्राहक फक्त नावं ठेवतच असतो, असेही खूप कस्टमर असतात. मी अनुभव घेतलेला आहे म्हणून तुम्हाला सांगत आहे, की कस्टमर जे आहेत ते एकतरी चांगले असतात आणि 100% चांगलेच असतात. पण एखादा असा असतो, की त्याला प्रत्येकात फॉल्ट दिसत असतो. तुम्ही कितीही चांगलं दिलात, तर तुम्ही त्यात फॉल्टच करणार. पण अशा कस्टमरपासून तुम्ही शक्यतो करून तुम्ही 100% दिलात, पण त्याला नाही आवडलं, तर तुम्ही तिथे हां, ठीक आहे करून देऊ, इतकंच बोलू शकता. याच्या व्यतिरिक्त तुम्ही वाद न घालता तो तिथे मिटवण्याचा नक्कीच प्रयत्न करा. कारण काय होतं, की कस्टमरांचं जे वागणं असतं ते आपण जास्त करून सहन करण्याची आपली मानसिकता हवी. कारण कस्टमरांचे विचार वेगळे असू शकतात. त्यांचा व्यवहार जो असतो, तो व्यवहारसुद्धा आपल्याच मताप्रमाणे होईल अशा पद्धतीने नसतो. तर आपण त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करायचा असतो, की हे असं नाही, हे असं होईल. हे तुमचं कापड असं होतं त्यामुळे असं झालं. हे आपण सांगू शकतो. पण आता आपण आज बोलूया, की पहिला कस्टमर कसा आणायचा. तर पहिला कस्टमर आणण्यासाठी तुम्ही काय करायचं आहे आधी तुम्ही जे फोटो की म्हणजे जे ब्लाउज तयार केलेले आहेत, ड्रेस तयार केलेले आहेत, त्याचे तुम्ही फोटो काढा, स्टेटसला ठेवा. स्टेटसला ठेवा, Instagramला ठेवा. हां, चुका असतील, त्यामध्ये चुका असतील, फिनिशिंगचा कमी असेल, पण तुम्ही सातत्याने ठेवा. आज तुम्ही तयार केलात ब्लाउज, तो अपलोड करा व्हिडिओ. अपलोड करण्यापेक्षा स्टेटसला ठेवा. 4 माणसांना कळू दे. तुमच्या मैत्रिणींना सांगा, तुमच्या घरातल्यांना सांगा, की मी आज ब्लाउज तयार केला. तर असा केल्यामुळे काय होतं, की दुसऱ्यांनाही वाटतं, की आपण तिच्याकडे एक ब्लाउज टाकून पाहूया. तर हा अशा पद्धतीने तुमच्याकडे पहिला कस्टमर येईल. पहिला कस्टमर आला तर आपली काय चूक होते, की आपल्याला एखाद्यानं तुम्ही आठवून पहा तुमच्याबद्दलचा पहिला कस्टमर आठवा. मला सुद्धा आठवतो. तर पहिला कस्टमर आलं, की आपल्याला काय असतं खूप उत्सुकता असते, की माझ्याकडे कस्टमर आलं. पण हे कस्टमर आलं, ठीक आहे आलं. पण तुम्ही काय करता गडबडीत ब्लाउज माझा पटकन होईल व त्यांना देईन व त्या घालून बघतील व आपलं मत सांगतील. असं आपल्याला वाटत असतं. पण ह्या गोष्टीचा थोडासा विचार करायचा. पहिला कस्टमरला ठीक आहे, पण आपण जी पद्धत शिकलेलो आहोत, ती पद्धत अगदी व्यवस्थित म्हणजेच मार्क करायचा आहे, व्यवस्थित माप घ्यायचं आहे, व्यवस्थित ब्लाउज जो आहे तो त्यांचा पाहायचा आहे. त्यांच्या ब्लाउजमध्ये काय चुका आहेत का हे पाहायचं आहे. कारण कस्टमर मापाला जो ब्लाउज दिलेला असतो तो बरोबरच असतो असं सुद्धा नसतं. तर पहिला ब्लाउज आला की तुम्ही चेक करू शकता की मला ज्या मॅडमाने शिकवलेलं आहे किंवा तुम्ही जिथे शिवण क्लास करता तिथे शिकलेला आहात. तर हे ब्लाउज व्यवस्थित आहे का? फिनिशिंगचं आहे का?
यामध्ये काही चुका आहेत का, यामध्ये उंची त्यांची बरोबर आहे का, हे सर्व पडताळायचं असतं. व तुम्ही अंगावर सुद्धा थोडीशी मेजरमेंट घ्यायची असते. फक्त ब्लाऊज वरतीच आपण न करता थोडीशी अंगावर, कारण तो ब्लाऊज त्यांनी कधी ट्राय केलाय हे त्यांना माहित नसतं. तर मापं जी असतात ती लेडीजची काय असतात तर 15 दिवसाने चेंज होत असतात. जसे हार्मोन चेंज झाले की पहा तब्येतीमध्ये थोडाफार हा बदल होत असतो. व जे 40 प्लस आहेत त्यांच्यात तर खूपच बदल होत असतो. म्हणजे काय, तर थोड्या दिवसांनी त्या जाड वाटतील, थोड्या दिवसांनी त्या पुन्हा बारीक होतील. हा बदल हा होत असतो. त्यामुळे कस्टमर आलं, पहिलं आलं किंवा दुसरं असू दे, कोणतंही असू दे, तर ते कस्टमर जे आहे ते त्यांचं ब्लाऊज व्यवस्थित घ्या, तो बसतो का विचारा. तो पाहिजे तर तुम्ही त्यांना समोर एकदा, म्हणजे तुमच्याकडे चेंजिंग रूम असेल तर घालून दाखवा असं सांगा. त्या ब्लाऊजमध्ये काय काय चुका आहेत हे तुम्ही पहा. गळा कमी आहे का, पाठीची उंची बरोबर आहे का, ब्लाऊज शोल्डरमध्ये व्यवस्थित बसला आहे का, हे तुम्ही चेक करू शकता. जर कस्टमर तुमचा घरचाच असेल, आता समजा पहिल्यांदा तुम्हाला कस्टमर जो येणार आहे तो एकतरी घरचा असेल, तुमची मैत्रीण असेल, तुमची कोणी रिलेटिव्ह असू शकतात, तर त्यांचाही ब्लाऊज ते मापाला देतात, तेही उत्सुकतेने मापाला देतात, ही ब्लाऊज शिवते, तर लगेच घ्यायचं आपण व लगेच चालू करायचं नाही. तर तो ब्लाऊज त्यांना व्यवस्थित बसतो का, त्यामध्ये काही चुका आहेत का, त्यांना विचारायचं. जेवढं तुम्ही विचाराल तेवढं त्या माहिती सांगतील की ह्यामध्ये हा बदल कर, ह्यामध्ये हा बदल कर. तर अशा पद्धतीने आपण बदल करत जायचं आहे. मग आपण ब्लाऊज जो आहे तो त्या पद्धतीने आपण जशा पद्धतीने शिकलेलो आहोत तशा पद्धतीने पॅटर्न एकदा नाही दोनदा चेक करायचा. लगेचच आपण पॅटर्न गडबडीने कट करून लगेच शिवायचा नाही, तर तो एकदा नाही दोनदा चेक करायचा. व्यवस्थित ठेवून व्यवस्थित कटिंग, व्यवस्थित स्टिचिंग, 100% फिनिशिंग देण्याचा प्रयत्न करायचा. कारण पहिला कस्टमर असतो तो कधीही हातातून घालवायचा नाही. आणि कस्टमरला आधीच सांगायचं, मी प्रयत्न करत आहे, मी पहिला ब्लाऊज तुमचा घेतलेला आहे, तर माझ्या जर काहीतरी चुका झाल्या असतील तर तुम्ही नक्कीच मला समजून सांगू शकता, किंवा जर चुकलं असेल तर कमी जास्त झालं असेल तर मी तुम्हाला करून देईन. हा तुम्ही 100% अशा पद्धतीने शब्द द्यायचा आहे. का द्यायचा आहे, त्याच्यामुळे तुमचा विश्वास वाढणार आहे. कस्टमरचा विश्वास जितका तुम्ही संपादन करू शकाल किंवा विश्वास जितका जिंकाल, तेवढे कस्टमर तुम्हाला बांधिलकी राहतील. तुमच्याशी नातं त्यांचं खूप चांगलं होईल. आणि आपलं बोलणं जे असतं ते खूप चांगल्या पद्धतीने, सॉफ्ट पद्धतीने, अशा पद्धतीने ठेवायचं आहे. आपण त्यांच्यापेक्षा, म्हणजे मला खूप येतं किंवा ही काय सांगते, अशा पद्धतीने न करता ऐकून घ्यायचं. ज्या वेळेला तुम्ही कोणताही धंदा करत असता, आता हा आपण शिवणमध्ये बुटीकचं मी सांगत आहे, पण तुम्ही कोणताही बिझनेस करा, कोणत्याही बिझनेसमध्ये तुम्ही सक्सेस व्हा. त्यामध्ये पहा की आपले जर बोली भाषा चांगली असेल, आपण जर इतरांना रिस्पेक्ट दिला, नक्कीच आपल्याला रिस्पेक्ट भेटतो. तर रिस्पेक्ट देणं खूप महत्वाचं आहे. तो कस्टमर असू दे तर कोणीही असू दे, रिस्पेक्ट देणं खूप महत्वाचं आहे. तर हा कस्टमर टिकवण्यासाठी तुम्ही काय करू शकाल, पहिली गोष्ट, ब्लाऊज व्यवस्थित शिवून द्यायचा आहे, त्याचं फिनिशिंग बरोबर आलेलं आहे का हे चेक करायचं आहे. तिसरी गोष्ट, त्या ब्लाऊजमध्ये टिपा व्यवस्थित आहेत का हे चेक करायचं आहे. चौथी गोष्ट, त्या कस्टमरचे हात शिलाई, हुक आणि जे आपण आय करतो ते अगदी व्यवस्थित आहेत का हे चेक करायचं आहे. नंतर पाचवी गोष्ट, तो ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित झालेला आहे का, एकदा नाही दोनदा बघायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही सर्व जर लक्ष द्याल तर पहिला कस्टमर तुमचा कायमचा तुमचा होईल. का, तर कारण तुम्ही त्यात 100% दिलेला असता. त्यातून ही जर तुमची काहीतरी चूक झाली, मिस्टेक झाली, तर तुम्ही कस्टमरशी बोला, ताई मी पहिल्यांदा तुमचा ब्लाऊज शिवलाय, जर काही कमी जास्त झालं असेल तर नक्कीच सांगा. आणि एक गोष्ट, लगेच पैशाची अपेक्षा करू नका. तिच्याकडे शिलाई जास्त आहे मग तुम्ही मला एवढीच द्या, अजिबात नाही. पहिल्यांदा कस्टमर येतात त्यावेळेला थोडंसं पैशाकडे न बघता, कमी जास्त झाले तर चालतील, पण त्या कस्टमरला आपण पैसेच इतके यायला हवेत अशी अपेक्षा न ठेवता, मी त्यांना कशा पद्धतीने चांगलं देईल, त्यांना किती आनंद होईल. मला जर आवडला, त्यांनी जर ब्लाऊज घातला, 4 जणींच्यात त्या गेल्या आणि त्यांनी कौतुकाने सांगितलं की हिने ब्लाऊज शिवला, तर तो जो आनंद असतो तो एक वेगळा असतो. तर हा आनंद जो आहे तो तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही आधी पहिल्यांदा बार्गेनिंग करू नका, एवढंच द्या तेवढंच द्या, ते सो इच्छेने देतीलच, नाही असं नाही. कस्टमर कोणतंही फुकट नेत नाही, त्यांनाही तुमच्या म्हणजे जी कष्ट करतात त्याची खूप म्हणजे मनापासून त्यांना
वाटत असतं की हिचे पैसे आपण द्यायला पाहिजे, तर ते तुम्हाला देतील. तर तुम्हाला एवढंच पाहिजे असा आग्रह अजिबात करू नका. तुमची एक लक्षात ठेवा की देवाकडे आभार माना, माझ्याकडे एक कस्टमर आलं, त्याला मी टिकवून ठेवी, त्याला काय हवं आहे ते मी पाहीन. तसंच हे कस्टमर आलेलं आहे, पैसे 1 महिनाभर तुम्ही जर कस्टमर घेत राहिलात, रोज एक, रोज एक, रोज एक, त्यामध्ये फक्त पैसे इतकेच यायला हवेत हा विचार न करता मला चांगलं द्यायचं आहे, हा जर विचार करत राहिला तर नक्कीच कस्टमर खूप वाढत राहतील. व कस्टमर वाढले की तुमची शिवणच एक नाही 4 जणींना ते नक्कीच सर्वांना सांगतील. तर अशा पद्धतीने जे आहे ते कस्टमर पहिला मिळवायचा आहे. पहिला कस्टमर मिळाला तर तो जो आहे तो टिकवून ठेवायचा आहे. टिकवून कसा ठेवायचा हे सुद्धा सांगितलं. जे काही चुका होत असतील त्या सुद्धा मीच तुम्हाला इथे सांगितलेल्या आहे. तर आता पुढच्या भागात सुद्धा आपण अशीच माहिती घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा स्टिच इंडियाला. थँक यू.